ग्लोव्ज वगैरे घालत नाही का हो? हा तुम्ही घालायचे ना, पीपी किट वगैरे घालायचं. जीव काय तुमचा उधार आलाय का? काय सेफ्टी मध्ये तुम्हाला एवढंच दिलेलं आहे का? हा सेफ्टी मध्ये फक्त ग्लोव्जच दिलेत, फक्त ग्लोव्जच आहेत सेफ्टी मध्ये. म्हणजे काल घटना घडते ना, आज अजूनपर्यंत MSCB ला जाग येत नाही. तर सेफ्टी किट कुठे आहेत त्यांचे? सेफ्टी किट फक्त ग्लोव्जच दिलेत, बुट वगैरे कुठे आहेत त्यांची? हेल्मेट कुठे आहे? अहो काय म्हणजे कर्मचाऱ्यांच्या जीवाशी काहीच नाही तुम्हाला का? सर्व काल एका कर्मचाऱ्याचा बळी गेला आणि आज तुमचं ते आहे ते आहेच. काल जो कर्मचाऱ्याच्या घरी गेला, लाईन आपली वरचून नाही तरी तो रिटर्न करंट आलेला आहे. तर कोणता रिटर्न करंट आला त्याचा काय? तेच शोध लावताय ना आम्ही की कोणाचा जनरेटर तेव्हा सुरू होता, कारण त्यांनी काम पूर्ण केलं, वायर जोडली तिथे, तर करंट पहिलेच असता तो पहिलेच गेले असते ना. त्याला प्रेस पण केला मी त्याला 2-3दा, तेव्हा त्याचा श्वास आपण सापासारखं कसे फुंकतात तसा त्याचा श्वास चालू होता. तर याला फक्त त्याला पवनला एवढंच, याला नितीनला बोलतो एवढं, याला कसा काढायचा? काढायला गेलो इतक्यात आम्हाला तिघांना एवढं कुठून शॉक आला, तो समजायलाच मार्ग ना आला. मग तुम्हाला पण शॉक लागला त्याचा? हा मला पण लागला शॉक. मला हादरवलं त्या खांब्यावर, तिथून कसे पडले ते पण आम्हाला माहिती नाही. काल बघितलं तुम्ही समोर, कालची जी घटना होती त्या घटनेला तुम्ही कसा अनुभवला? मरणाचा क्षण बघितलाय, यमाच्या दारातून असं वाटल्यासारखं वाटत होतं. काल जी काही MSCBच्या कर्मचाऱ्यांबरोबर घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी गेलेले प्रवीण म्हात्रे आता माझ्या सोबत आहे. जाणून घ्या नेमका घटना कशी घडली, काय काय घडलं होतं तिथे. तिथे असं घडलेला का तो लटकून होता जयेश घरात. तो मी त्याला बघितला, तिथे हा एक कर्मचारी होता नितीन आणि पवन म्हणून, पवन इंगळे आणि नितीन सावे हे दोघे. त्यांना आवाज दिला काय झालं, ह्यांना लटकलाय. तेव्हा त्याला आम्ही पण चढला, तेव्हा करंट नव्हतं. त्याला प्रेस पण केला मी त्याला 2-3दा, तेव्हा त्याचा श्वास आपण सापासारखं कसे फुंकतात तसा त्याचा श्वास चालू होता. तर याला फक्त त्याला पवनला एवढंच, याला नितीनला बोलतो एवढं, याला कसा काढायचा? काढायला गेलो इतक्यात आम्हाला तिघांना एवढं कुठून शॉक आला, तो समजायलाच मार्ग ना आला. मग तुम्हाला पण शॉक लागला त्याचा? हा मला पण लागला शॉक. मला हादरवलं त्या खांब्यावर, तिथून कसे पडले ते पण आम्हाला माहिती नाही. पण असं म्हटलं जातंय की जो शॉक लागलेला आहे तो शॉक रिसॉर्ट मधनं रिटर्न करंट आलेला, त्या बाबतीत मी सांगू शकत नाही, मला कुठून तोच माहिती नाही. अनिश्चित घटना कशी घडली ते पण मला शॉक असं तर मी पण चढलो नसतो त्याला वाचवण्यासाठी. ते लाईन पण मला चढले नसते, ते कशाला तिकडे लाईन चालू असते तर वरचे, पण कुठून आला तेच समजायला मार्ग ना आला. मग एक काळ बघितलं तुम्ही समोर, कालची जी घटना होती त्या घटनेला तुम्ही कसा अनुभवला? मरणाचा क्षण बघितलाय मी, यमाच्या दारातून असं वाटल्यासारखं वाटत होतं. म्हणजे तो क्षण असा आहे की मी क्षणात आठवलं मी मरणातून रिटर्न आलो असं. एवढे झिंजी हे होते ना खांब्याला, म्हणजे जसं कसं आम्ही हलतोय, डोळ्या कालं कसं येतोय का समजून नव्हतं येतं मला. कसे फेकले काय केले हे पण मला माहिती नाही. जेव्हा खाली पडलो उठलो तेव्हा साईडला काही घराजवळ बसलो तेव्हा बघतो माझ्या हाताचा फ्रॅक्चर झालेला आहे. मला हात उचलत नव्हता. जी आमच्याकडची दुसरी माणसं होती त्यांना सांगून, माझे सासरे पण तिकडे, त्यांना पण बोलवलेलं मी. मग तुम्हाला डॉक्टरकडे रुग्णालयात कोणी नेलं? मी स्वतःहून गेलो. पहिला महालक्ष्मी हॉस्पिटल गेलो, नंतर स्टॅलिन मध्ये गेलो, तिकडे ह्या हाताचं माझं हे केलं. मग घरात जो जयेश घरात आहे तो मेला असं तुम्हाला कधी कळलं? त्याचा मृत्यू झालेला तुम्हाला कधी कळलं? ते आता मी सांगू शकत नाही, कारण मला नंतरच माहिती पडलं मरण झालेलं. त्याचं जे माहीत झालं ते मला कधीच माहिती नाही. तो हॉस्पिटल माझ्या जो महालक्ष्मीला तेव्हा त्याचं काहीतरी चालू होतं, असं काहीतरी विषय होता. त्याला आणला, मी बाहेर उतरलो लगेच. याला पहिला घ्या, मला बाहेर काढा, मी चांगला आहे. मग त्याला आतमध्ये घुसवलं, तेव्हा त्याला व्हेंटिलेटर लावलं. त्यांतून ती कुठींना प्रकृती मिळालं मला पण माहिती नाही. आम्ही सीधे आमच्या रिक्षा काढली, माझ्या सासऱ्याची रिक्षा आहे, त्याच्या रिक्षातून आम्ही. म्हणजे एवढं सगळं झालं होतं तरी देखील तुम्ही कुठेतरी त्याला वाचवण्याची भूमिका घेत होता? आता आता आपलाच माणूस आहे तर वाचवण्याचा प्रयत्न करणार ना. पण तुम्हाला पण इजा झाली होती ना, तुम्हाला पण जास्त कळत नव्हता. शुद्ध होती का पूर्णपणे तुम्हाला? मला शुद्ध होती म्हणजे नंतर शुद्ध आली. नंतर मी शुद्ध आली, मी ते थांबलोच नाही. मी डायरेक्ट रिक्षा केली, आमची स्वतःची रिक्षा मागवली, त्या रिक्षातून डायरेक्ट गेलो. धन्यवाद.
टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे दासगावच्या त्या ट्रान्सफॉर्मच्या इथे, ज्या ठिकाणी काल एका MSEB कर्मचाऱ्याचा जीव गेलेला आहे, विजेच्या झटक्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. नेमकं कारण काय आहे? लोक असं म्हणतात विजेचा जो रिटर्न करंट आहे रिसॉर्टचा तो परत आलेला आहे. आपल्यासोबत नालासोपारा MSEBचे एक्झिक्युटिव्ह आहेत, त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू. सर, नेमका काय कारण होता या सगळ्या घटनामागचा? काल जेव्हा जे तिन्ही कर्मचारी आहे, इथला वायर तुटलेला होता, त्यांनी लाईन बंद करून वायर जोडला. त्यानंतर पुन्हा त्यांनी लाईन चालू केली. लाईन चालू केल्यानंतर इथला जो पोस्ट इन्सुलेटर आहे, आपण बघू शकता तिथे 2 पोस्ट इन्सुलेटर लागलेले आहे. एक व्हिडिओ मध्ये पण दाखवू शकता. तो पोस्ट इन्सुलेटर जेव्हा त्यांना पंक्चर सापडला तेव्हा त्यांनी पुन्हा लाईन बंद केली. तो पोस्ट इन्सुलेटर रिप्लेस केला आणि रिप्लेस केल्यानंतर आता ही जी वरची लाईन आहे ती त्या इन्सुलेटरला लागलेली आहे. जर करंट पहिलेपासून सुरू असतं तर पहिलेच त्यांना शॉक लागला असता. ते सगळं काम तो रिप्लेस करून ते जेव्हा खाली उतरत होते त्यावेळेला त्यांना करंट लागला. तो म्हणजे हा रिटर्न करंट नेमका कोणाकडनं आला असेल, तुम्हाला काय अंदाज? हा रिटर्न करंट जो आहे कोणीतरी जनरेटर सुरू केलेला आहे. त्या जनरेटरच्या न्यूट्रल मधनं तो रिटर्न करंट इकडे जो आहे तो आमच्या इकडे पोलीस तो आमच्या त्या डीपी स्ट्रक्चरवर आला नाही, त्यामुळे त्या जयेश घरातला ते करंट लागला. बरं, पहिल्यांदा करंट लागला तर आमचे कर्मचारी त्याला उतरवायला गेले. तर आमच्या कर्मचाऱ्याला तो बाहेरील एक व्यक्ती पण तो चढला होता त्याला उतरवायला, त्याला पण तो करंट नंतर लागला. एक्झॅक्टली किती कर्मचाऱ्यांना करंट लागलेला आहे? आमचे 2 कर्मचारी जे आहे ते आता गोल्डन हॉस्पिटलमध्ये जे आहे ते ऍडमिट आहे. एक जयेश घरत त्याला करंट लागला होता आणि एक बाहेरील व्यक्ती जो त्यांना वाचवायला गेला प्रवीण महात्रे म्हणून आहे, त्यांना तो शॉक लागला, तेही फेकला गेलेले. मग ते आता संजीवनीमध्ये ऍडमिट? नाही, ते संजीवनी नाही, ते घरी आहे. ते त्यांचा हात थोडं डिस्लोकेट झालं होतं तर ते घरी आहे. ते आता हा अहवाल तुम्ही कधीपर्यंत सादर करणार आहात? हा अहवाल आम्ही काल तर प्राथमिक अहवाल आम्ही सादर केलेला आहे. आता डिटेल अहवाल जे आहे ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर कडनं पण अहवाल येईल. काल त्यांची ती तपासणी होऊन गेलेली आहे. आज आम्ही तपासणी तेच करतोय की कोणत्या जनरेटरवरनं तो रिटर्न करंट आलेला आहे. आम्ही तेच तपासणी आज करून आहे. धन्यवाद. तर प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे की रिसॉर्टच्या एका जनरेटरच्या रिटर्न करंटमुळे या MSEBच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. तर इथे या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह आलेले आहेत, ते अहवाल सादर करणार आहेत. त्या अहवालाच्या नंतर नेमकं कारण काय ते समोर येईल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.